बुद्ध आणि त्यांचा धम्म. डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रथम खंड. उपोद्घात. प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा, भावना आणि विचार ह्यांच्या गरजा पूर्ण करील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा, यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत. शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती, विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड, धर्मात सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची किंवा करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आणि धर्मावर प्रभाव अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचारप्रणालीची त्याऐवजी स्थापना करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम. जेव्हा एखादा कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सद्सद्विचार विषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दलचे प्रश्न उपस्थित होतात आणि सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूलतत्वांचा पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पडतात. अखेरीस न्याय, देव व विश्वासंबंधीचे प्रश्न निर्माण होतोत आणि अनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधांचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची साधारता आणि अनुभव व सत्य त्यांच्या व्यावहारिक कल्पना ह्याबद्दलचेही प्रश्न त्यात गुंतले जातात. एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स, खंड 10 प्रू. 669. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले? भाग 1. जन्मापासून परिवरजेपर्यंत. 1. त्याचे कुळ. 1. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. 2. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर राजाची सत्ता होती तर काहींवर राजाची सत्ता नव्हती. 3. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होती. 4. ह्या राज्यांवर राहाची अधिसत्ता नव्हती. कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेस्पुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. 5. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद हाणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ,
किंवा गणराज्य असे म्हणत असत. 6. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्यांची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही लोकांची सत्ता होती हे समजत नाही. 7. तथापि हे मात्र निश्चित की शक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. 8. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. 9. सिद्धार्थ गौतमच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती. 10. शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशाल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. 11. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशाल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. 12. तत्कालीन राज्यात कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मागधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेंदी प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतम समकालीन होते. 2. त्याचे पूर्वज. 1. शक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरून पडलेले असावे. 2. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. 3. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. 4. शुद्धोदनचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजना व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजना हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. 5. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. 6. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. 7. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. त्याचा जन्म. 1. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. 2. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक वप्पमंगल उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. 3. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. 4. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. 5. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्माचे 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून म्हणजे उपोसत निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली. 6. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकात होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले.
7 स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल साल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. 8 नंतर चतुर्दिक्पालीच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. 9 त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले जसे की ती कुणा दिव्यशक्तीच्या स्वागतात तयार झाली आहे. 10 इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. 11 दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदना सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येची पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. 12 त्यांची नवे राम, धग, लखन, मंती, यान्न, सुयाम, सुभोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. 13 त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासाने मांडली. 14 त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, हाई इत्यादींचे दान दिले. 15 ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. 16 राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञात अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. 17 पात्रांतील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवधनगरीला मी जाऊ इच्छिते. 18 तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. 19 देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेला तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. 20 लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलत्ता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. 21 बुंध्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते. 22 तेथील मनोरथ दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही वेळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. 23 महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वायाच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. 24 सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. 25 त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेचा झाला. 26 शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती.
परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला. 27 पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तू राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.